जरीमरी क्रिकेट संघ मास्टर 40+ आलिमघर आयोजित श्री जरीमरी चषक 2026 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या आनंदात संपन्न। यावेळी या क्रिकेट स्पर्धेत मोठ्या संख्येने मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। तसेच यावेळी जरीमरी आलिमघर 40+ संघाच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले। जरीमरी क्रिकेट संघ मास्टर 40+ आलिमघर आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेत क्रिकेट स्पर्धेचा आनंद साजरा केला। तसेच यावेळी जरीमरी क्रिकेट संघ मास्टर 40+ आलिमघर आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये विजय झालेल्या संघांना पारितोषिक देऊन सन्मानित देखील करण्यात आले। तर चला पाहूया यावेळी जरीमरी क्रिकेट संघ मास्टर 40+ आलिमघर आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। बोलायचं तर असा क्रिकेट संघ ॲक्च्युली सांघिक संघ आहे आणि इथे सर्वांची सहकार्याची गरज असते आणि इथे आम्हाला ते सर्वांकडून सहकार्य असं लाभलेले आहे। आमचे पाहुणे आहेत सर्व राम भोईर सर आणि उत्तम राऊत, तसेच प्रदीप पाटील आणि अजून मान्यवर आहेत संघ सहकारी आणि सर्वांची मेहनत असते याच्यामध्ये आणि सर्वांनी मेहनत केलेली आहे आणि ही स्पर्धा पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि असेच सर्वांनी कार्य करावं आणि गावाचं नाव कुठेतरी रोशन करावा आणि त्याच्यामध्ये एकी असावी असं मला वाटतंय। त्या संदर्भात मला असं सांगायचं आहे की मी पहिले धन्यवाद देतो आणि आभार मानतो की ज्यांनी ही 40+ स्पर्धा चालू केली, जे आमचे कुंदन पाटील साहेब यांचं मी आभार मानतोय की खरोखरच त्यांनी ही स्पर्धा चालू करून एक 40+ चा हंगाम सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वांचा फिटनेस वाढत आहे आणि असाच फिटनेस वाढावा आणि सर्वांनी मेहनत करावी। आणि पहिली 40+ चालू झाली होती ती आमच्या राम भोईर साहेबांनी आणि मारली होती असं माझ्या आता ऐकीव आलंय आणि ते खेळत होते आणि सर्वांनी याच्यामध्ये 40+ मध्ये खेळावं आणि असाच जोश असावा, असाच उत्साह असावा असं मला वाटतंय। एकत्र येण्याचं काम म्हणजे आता या माध्यमातून आम्हाला एकत्रित येण्याचा चांगला मार्ग आहे ॲक्च्युली याच्यामध्ये आणि सर्व माझे क्रिकेट प्रेमी आहेत, जे खेळाडू आहेत आणि ते मेहनत घेत आहेत आणि आम्ही याच्या पुढेही अशी मेहनत करत राहू की सर्वांनी एक येऊन पुढे जाऊया। या भव्य दिव्य असे स्पर्धेचे आयोजक जरीमरी आलिमघर आणि त्यांची सर्व टीम, मी प्रथम त्यांना धन्यवाद देणार आहे की त्यांनी आज चांगल्या प्रकारे मास्टर 40+ यांच्या माध्यमातून त्यांच्या आयोजनातर्फे इथं स्पर्धा पार पडली आणि आज शेवटचा दिवस बक्षीस वितरण समारंभ, त्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत आपल्या आलिमघर गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम, माझे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहकारी सदस्य विद्यमान वलगावचे सरपंच राम भोईर, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व खेळाडू। एकूण 28 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता असा आयोजकांकडून मला माहिती मिळाली आणि शेवटचा सामना अतिशय चुरशीचा असा नटराज खारबाव आणि आमच्या जवळचा भरोडी संघ यांच्यामध्ये झाला। अतिशय झुंज दिली भरोडी संघाने, परंतु नटराज खारबाव यांनी हा प्रथम पारितोषिक पटकावला। मी प्रथम त्यांचे धन्यवाद मानतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि दुसऱ्या नंबरचा संघ भरोडी यांना पुढच्या सामन्यात तुम्ही विजय व्हावा म्हणून तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो। जरीमरी आलिमघर आणि गावदेवी अंजू 2005 साली याच मैदानातनं एक व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात झाली। आपल्या बाजूचे आरशी पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अरुण कुमार पाटील यांनी खरोखर या स्पर्धा इथनं सुरुवात केली, परंतु मी पुन्हा एकदा आलिमघरच्या तरुण मित्रांना धन्यवाद देणार आहे की तुम्ही तुमच्या गावाचं नाव लौकिक करून आज जरीमरी आलिमघर या संघाचे आयोजक म्हणून इथं स्पर्धा भरवता, त्याबद्दल मी तुमच्या सर्व टीमचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि या स्टेजच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या गावामध्ये जो क्रिकेटचा मैदानाच्या संदर्भात काय आम्हाला माहिती मिळते, तरी नवीन जनरेशनला मी आग्रह करणार आहे की तुमच्या गाव लेवलला थोडासा पुढाकार घेऊन, माझ्या माहितीप्रमाणे 90% पर्यंत काम तुमच्या मैदानाचं काम गेलेलं आहे। तुम्ही सर्व मंडळी गावात एकत्र येऊन सरपंच, ग्रामपंचायत बॉडी, तुमचे पोलीस पाटील, तुमचे महिला मंडळ
असा तुमचा आवाज तुम्हाला उठवावा लागेल आणि खरोखर मला भरोसा आहे की तुम्ही खरोखर या तुमच्या गावाच्या मैदानासाठी पुढाकार घ्याल अशी मी या स्टेजच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि इथं मला बोलून जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. खारबाव, आज मी इथे आपल्याला काही क्रिकेटविषयी सांगण्यापेक्षा माझ्या जरीमरी आलिमघर या संघाविषयी म्हणजे पूर्वीचा जो संघ होता त्याच्याविषयीच 2 शब्द बोलणार आहे. पूर्वीचा जरीमरी आलिमघर संघ एक नावाजलेला संघ होता. अगदी पंचक्रोशीमध्ये त्यांचा धाक होता. कधी कधी असं व्हायचं की जरीमरी आलिमघर ह्या संघाचं नाव जरी ऐकलं तरी समोरचा संघ वॉकआउट देऊन त्यांना पुढे चाल देण्यात यायची. इतका दबदबा आलिमघर संघाचा होता. त्या संघामध्ये आता जे विद्यमान तुम्ही आता बघितलं असेल, जे आतापर्यंत फॉर्ममध्ये दशरथ पाटील, त्यांचे छोटे बंधू प्रल्हाद पाटील, अभिमन्यू पाटील, चंद्रकांत पाटील त्यावेळेचे कॅप्टन, सुभाष पाटील त्यांचाच भाऊ गोलंदाज, अतिशय सुंदर वसंत पाटील असतील, दिनकर पाटील असे नावाजलेले खेळाडू ज्यांचं गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये अतिशय चांगलं नाव होतं. आणि विशेष म्हणजे मी मागे एकदा आमच्या गावच्या ग्रुपवर एक मेसेज टाईप केला होता. त्याच्यामध्ये असं होतं की जरीमरी संघ पूर्वी या टुर्नामेंट्स ज्या व्हायच्या त्याच्यामध्ये एक विशेष पारितोषिक ठेवलं जायचं. ते शिस्तीचं बक्षीस असायचं आणि ते शिस्तीचं बक्षीस असायचं ते जास्तीत जास्त आमच्या आलिमघर संघाला मिळालं जायचं. अशा प्रकारचा खेळ त्यावेळेचा असायचा. आणि मी आता एक म्हणजे असं सांगेन, आत्ताचे जे खेळाडू येतात, नवोदित खेळाडू आहेत, गावातून बरेच खेळाडू तयार झालेले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये ती गोष्ट मला दिसून येत नाही जी शिस्त पाहिजे. एकमेकाचा आदर असायला हवा, एकमेकाविषयी आपुलकी असायला हवी. गावामध्ये एकीचं वातावरण. क्रिकेट हा संघ जोडणारा खेळ आहे. क्रिकेट हा जो खेळ आहे तो एकमेकांना जोडणारा खेळ आहे आणि त्या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये एक एकी दिसून यावी असं मी आमच्या गावातील सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो. आणि आज ही स्पर्धा आपण आताच महेरा साहेब असे म्हणाले की इथे या स्पर्धेमध्ये 28 संघांनी भाग घेतला होता. त्या संघांचं मी जरीमरी आलिमघर संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो की आपण ही या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर असतील त्यांनी आपण येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपले सुद्धा सर्वांचे आभार मानतो.